चला याच्याही पेक्षा वेद प्रणित एक ग्रस्ताश्रमची व्यवस्था वेदानं केली, शास्त्रानं केली, की तिथं तरी मानवाला शांती समाधान मिळेल. आणि एक पवित्र नातं तयार केलंय, ते म्हणजे पती पत्नीचं नातं, पवित्र नातं आहे. इथं तरी शांती समाधान असेल. महाराज पहा डोकावर. पण मला वाटतंय आवलगाव सोडून जगात तिथेच शांती समाधान नाही, झगडे, कलह नाही, दाम्पत्य जीवन अर्थात सुखी नाही या जगातलं. आणि सुख शांती समाधान मिळण्याकरता वेदानं एक पवित्र नातं निर्माण करून ठेवलंय. त्या नात्याचं नाव आहे दाम्पत्य जीवन, पती पत्नी. पण या कलियुगात जर पाहिलं, पती पत्नी समाधानी नाहीत महाराज. या कलियुगात पती पत्नी 36 आहेत. पण शास्त्र सांगतं 36 नसावं, 63 असावं. एकमेकाचे तोंड एकमेकाकडे असावे. पण 36 आहे, हे इकडं तर हे तिकडं. 36 आहे. रडतात तो लोक श्रीकृष्ण रडतात. कामून रडतो विचारलं, काय सांगा महाराज, वाटोळ झालं जीवनाचं. झालं काय? मनासारखी मिळाली नाही. कशी आहे? 36 आहे. मी म्हटलं थंड पाणी दे, घरी गेलं. मी म्हटलं थम्सअपची बाटली दे, तर ती गरम गरम चहा आणून देते. उलट आहे महाराज, रीत उलटी आहे या जगाची. शांती समाधान पती पत्नीच्या नात्यामध्ये नाही, विखुरलेले नाते आहे. अहंकार आहे, प्रत्येकाला अहंकार आहे. मी बरं, तुम्ही तपासून बघा, घरी गेल्यावर बघा, आताच बघू नका. कोणतीही आलेली मुलगी नांदायला आलेली ती म्हणते, कोणाची भेट झाली ना माहेरची कोणाची, महाराज कस काय महाराज, मी ह्या घरात म्हणून टिकले नसते, दुसरी असते. आता राहिलं कोण असतो कोणाला, प्रत्येक जण अशीच म्हणतो, मी म्हणून घर. हा अहंकार आहे. चला, विखुरलेले नाते, शांती समाधान नाही. चला, नारद म्हटले पती पत्नी जुळत नाही, याच्याही पेक्षा गोड पवित्र नातं जगामध्ये दुसरं आहे ग्रस्ताश्रमी धर्मामध्ये, ते म्हणजे सासा सुनाचं. मी बोलायच्या आधीच हसणं सुरू झालं बघा. तिकडे किती पवित्र नातं आहे. इथं तरी शांती समाधान असावं. पण कलियुगात चेक करून पहा, कलियुगात हे नाते विकोपाला गेले. शांती नाही, समाधान नाही, झगडे महाराज. मोठ्या आटापिटा करतात. आता सून आली ना घरात, मोठा आनंद आहे महाराज. दिवाळी बास, एवढीच इच्छा आहे देवानं पूर्ण करावी. माझ्या मुलाचे 2 हाताचे 4 हात करावे, झाला माझा सुखी संसार या डोळ्यांनी बघावा आणि प्राण त्यागावा. केवढी मोठी इच्छा आहे. पण ती सून आली की घराचा सत्यानाश झाला. अनेक चिंतन, अनेक घराने बघा तुम्ही. नाही महाराज, ती जाऊ लागली वापस की आपल्या मालकाला म्हणते, मी येणार नाही का, सांगते तुम्हा वेगळं निघा. वेगळं निघून संसार बघा. म्हातारा म्हातारी गेले, हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो. कुठं जाने दो, कुठं जावं त्यांनी. वेगळं निघून संसार बघा. 2 वेळेस दुःख भोगावं लागतं त्यांना. एक वेळेस भावातून व्हायला राहायचं दुःख, दुसरं दुःख मुलातून व्हायला राहणं. याच्यापेक्षा जगात मला वाटते दुसरं दुःख नाही. मी एक तुम्हाला सांगतो, हे मुलांनो लक्षात ठेवा, कालिदास महाराज, गोपाल कृष्ण भगवान, कुठेही गेलात ना काही वागा बघा. 2 गोष्टी सांभाळा, गोठ्यातली गाय सांभाळा आणि घरातली माय सांभाळा. झालं परमार्थ. सांभाळताल ना? ऐकणार नाहीत तुम्ही आमचं, नका ऐकू, सांगायचं काम आमचं. आई वडील या नाते विखुरलेले दुःख भोगतात, शांती समाधान नाही महाराज. सून आली, मी नेहमी भागवत सांगतो, अरे भागवत काय भागवत, आपलं आधी घर सुधारा, स्वतःला सुधारा, घर सुधारा, घरातल्या लोकांना शांती समाधान आनंदी करा आणि मग जगाच्या उद्धारा करता जा. आपलं घर जर व्यवस्थित नसेल, शांती समाधान नसेल तर काय आहे? अरे स्वर्ग या शब्दाचा अर्थ काय? स्वर्गात जायचंय, स्वर्ग सुख भोगायचंय, या शब्दाचा अर्थ काय आपल्या डोळ्यासमोर उभा टाकतो. अरे स्वर्ग म्हणजे एखादा लोक नाही रे दादा, स्वर्ग म्हणजे एखादा लोक नाही,
तुमच्या आहे त्या झोपड्यात स्वर्गाचा आनंद निर्माण करता येतो. काय करा, मी सांगतो तसं करा. माझ्या मातांनो बऱ्याच आल्यात, उद्या येणार. एक काम करा, असू द्या तुमच्या प्रारब्ध वशात जी धन संपदा जी आहे ते घर, हे प्रारब्धाचा खेळ आहे. प्रारब्धाच्या अधिक काही मिळत नाही. पण एक लक्षात ठेवा, आहे त्या घरात शांती समाधानानं राहा. काय करा, येतं जमलेल्या सुनाला विनंती आहे, तुमच्यावर मोठी जबाबदारी. तुम्ही ज्या घरात आलात त्या घराची धुरा तुमच्यावर आहे. रक्ता रक्ताची नाती तोडू नका, भावा भावा ते निर्माण करू नका. आई वडिलाला दुरापास्त करू नका रे. किती कमाई केली त्यांनी तुमच्या करता, नको तोडू हे रक्ताचे नाते. झाला परमार्थ. एवढं जरी केलं ना तुम्ही, झाला परमार्थ. सासाला सांगतो, तुम्ही जरा जपून स्वतःचा अधिकार गाजू नका. एक काम करा महाराज, हे दुःख भोगण्याकरता का आपल्याला प्रापंचिक जीवनात मिळत आहे, त्याचं कारण तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो आणि पुढे जातो. त्याचं एकच कारण आहे बघा, आपला दृष्टीदोष आहे. तो दृष्टीदोष जर प्रापंचिक जीवनातला काढून टाकला, स्वर्ग दुसरा नाही, आहे त्या घरात स्वर्गाचं सुख तुम्हाला भोगायला मिळेल. जपा माणसाला, काहीच नाही. घरातल्या माणसाला देव माना, प्रेम करा एकमेकावर, निश्चित तुम्हाला शांती समाधान मिळेल. याच्यात द्वैत नाही. तुझा भाऊ नाही बघा, करून बघा गेल्यावर घरी. तोडू नका रक्ताचे नाते. एक काम करा, सासून घरी सून आली ना, दृष्टीदोष काय, सून आली ना तुमच्या घरी, त्या सुनेला सुनेचा दर्जा द्यायचाच नाही, तिला मुलगी समजायचा. मुलीला जसं तुम्ही प्रेम देता तसं सुनेला प्रेम द्या, आणि मग बघा त्या घरातला आनंद बघा. स्वर्ग वेगळा नाही दादा. इथं सर्व सास आहे, त्याला विनंती आहे, एखादी तुमची मुलगी जर नांदायला जात असेल, मुलगी जर नांदायला जात असेल, त्यावेळेस तुमचे डोळे डबडबत नाही, रडता का नाही? मुलगी चालली म्हणून. सून जर दिवाळ सणाला जर आपल्या माहेराला जात असेल तर कोणती सासू रडते काय? जी सासू रडते, माझी सून चालली बाई लवकरी वापस, धन्य तो संसार, धन्य ते प्रेम. अशी माया द्या, मुलीचं प्रेम द्या. आणि मुली सुनेला विनंती, आपल्या सासूला सासू न मानता आपली सासू नाही, ही माझी आई आहे, आईचं प्रेम द्या. मग आहे त्या संसारात बघा प्रपंचात सुख. स्वर्ग स्वर्ग वेगळा नाही. नारदाला इथे विखुरलेले दिसले, तेढ दिसलं, दुःखी आहे, रडतात हो सर्व, दुःख करतात. आणि त्या घरात असंतुष्टता निर्माण होते आणि अनमोल जीवन व्यर्थ गमवतात साध्या कारणासाठी. चला, नारद म्हटले इथंही आनंद नाही, सुख नाही. नारद निघाले पुढे. नारद म्हटले याच्याही पेक्षा एक पवित्र नातं आहे बघा या जगामध्ये, ग्रस्ती धर्मामध्ये, बंधू प्रेम. मुद्दाम सांगत असतो, पण या गावातलं सोडून नाही राहिलं बंधू प्रेम. बघा, एका रक्ताची नाती आहे, एका आईच्या उदरातून जन्माला आलेले दोन भाऊ आहेत. एक भाऊ एका भावाचं तोंड बघत नाही, एक भाऊ एका भावाच्या विरोधात कोर्टाची खेटे घालतोय 12-12 वर्ष. कशासाठी? इंचभर जागेसाठी. कशासाठी? ईदभर दुऱ्याच्या बांधासाठी. एक भाऊ एका भावाच्या घशावर कुऱ्हाडीचे घाव घालतोय, तोंड बघत नाही. आम्ही कुठं कार्यक्रमाला गेलो, विचारलं कोण आहे? शेजाऱ्याचे घर. जाऊ द्या ना महाराज, आपल्याला काय करायचे? नाही, शेजारी कोण आहे? आमचं भाऊच आहे. 12 वर्ष त्याचं थोबाड बघितलं नाही मी. का? ईदभर दुऱ्याच्या बांधासाठी. काय चाललंय? कुठं प्रेम मिळेल? अरे रक्ताची नाती, सल्ला आलेला भाई की चाहे बाहेर. जुन्या काळामध्ये छोट्या भावाला संकट आलं तर छोट्या भावानं मोठ्या भावाकडे जावं, रडावं, आणि मोठ्या भावानं छोट्या भावाचे डोळे पुसावे. का बाळा, का रडतोस? मी आहे ना दादा, त्यानं मला दुःख दिलं. आता एक भाऊ कल्पाचे कपडे अंगावर परिधान करून पानपट्टीवर सिगारेट ओढीत उभा टाकतोय, आणि दुसरा भाऊ खांद्यावर टिकाव घेऊन जातोय. कोणीतरी त्याला पाडतं, त्याला बुक्या देतं, मारतं, पण ह्या भावाला काही वाटत नाही. सल्ला लेना भाई की, अंतर्मुख व्हा.
अरे सुख प्रापंचिक सुख तू सुख सांगतोय तुम्हाला. उघडा रामायण चालू आहे ना इथं. मग मला वाटते आवल गावात भावाभावाची भांडण नसते आणि नसावे रे बाबा. गोपाल कृष्ण भगवान की जय, शुकाचार्य महाराज की जय. राधे राधे बोलना पडेगा. राधे राधे. अरे 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 सोडतो वेळेवर, टेन्शन घेऊ नका. राधे राधे. तिकडे कोपऱ्यात देऊ नाही पाहिजे. बोला ना माझ्या आज्यांनो. राधे राधे. एक पॉइंट आवाज कमी बघा, तेवढा देऊन टाका. पुढे चलतो. राधे राधे. धन्यवाद. मिल जाएगा शाम. 10 मिनिट बाकी. चिंतन असं आहे, स्वर्गाचं सुख आपल्याला पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजेत ना. या आमच्या कथेमध्ये कथा सांगते, आमचं भागवत सांगतं. सल्ला लेला भाई की चाहे बैर सांगत होतो. उघडा रामायण. सर्व रामायणाचे भोगते तिथं वक्ते बरेच. बघा प्रत्येक रामायणाचा अध्याय बघा. राम आणि भरत सख्खे भाऊ होते काय? भास्कर नाना सख्खे भाऊ नाही, सावत्र भाऊ. रामन भरत. डोळ्यासमोर चित्र आणा. ज्या दिवशी प्रभू नौकेचा शिकार केला, पहिलं तीराला गेले आणि गंगेचं पूजन करू लागले. प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण गंगेचं पूजन करतात. गंगा पूजन झालं, हात जोडून दोघही उभा आहेत, डोळे झाकलेले आहेत. लक्ष्मण दासासारखं पुढे उभा आहेत, डोळे झाकलेले आहेत. गंगा पूजन झालं आणि प्रभूला काय झालं काही कळत नाही. मर्यादेचा सागर, जगाचा मालक ढसाढसा रडतोय. खळ 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 डोळ्यातून पाणी गळतंय, अश्रुपात होत. दुःख झालं लक्ष्मणाला, वाईट वाटलं सीतेला. लखनजी प्रभू का रडतात? लखनजी पुढे आले आणि लखनजी हात जोडून म्हणतात, भैया भैया. देहावर नव्हते, तितकं स्पुंदू रडू लागले. मुक्षास मुक्षी स्पुंदत होते. काही केला अनावर रडू होत होतं प्रभूचं, जास्त रडू लागले. लक्ष्मण पुढे येतात, भैया भैया मी लखन बोलतोय. का लखन? भैया का रडता भैया? का डोळ्यातून अश्रू गाळता भैया? भैया कौशल्या दोघाला मांडीवर बसवत होते, लोकाला लाडू खाऊ घालत होते. तो क्षणाची आठवण झाली ना, आपण वनात आहे, वनवासाला आलो म्हणून दुःख वाटतं का भैया? ना लखन. भैया माझी आई सुमित्रा माँ एक क्षण सुद्धा दोघाला विसरून राहत नव्हती. त्या आईची आठवण झाली म्हणून दुःखी का तुम्ही रडता का? ना भैया. आपला राजा दशरथ सिंहासनावर बसलेले असायचे, आपण दोघांनी जायचं, मांडीवर बसायचं, स्वर्गाचा आनंद घ्यायचा. पण आता अनवाणी पायानं तुम्ही वनात आलात म्हणून रडता का भैया? ना लखन. मग का रडता रामा? सांगा ना. रामाचं गोड उत्तर आहे बघा. राम म्हणतात, लखन ना कौशल्याच्या प्रेमाची आठवण, ना राजा दशरथाच्या प्रेमाची आठवण. लखन ना सुमित्रेच्या प्रेमाची आठवण, ना अयोध्येची आठवण. मला एक घटना दुःख देते, प्रसंग दुःख देते, आठवण दुःख देते. लखन बोला ना भैया, कशाचं दुःख होतं तुम्हाला? कोणती आठवण दुःख देते? मुझे भरत की याद आती है. लखन माझा भरत गंगेच्या पाण्यासारखा पवित्र आहे. लखन माझा भरत असा गंगेच्या पाण्यासारखा सावळा आहे. कुठे असेल माझा भरत? मेरा भरत मुझे भरत की याद आती. डोळ्यासमोर चित्र आहे ना महाराज. सख्खे भाऊ होते नाही. अरे ज्या भावामुळे, भरताच्या नावामुळे 14 वर्षाचा वनवास ज्या प्रभूला भोगावा लागला, ते प्रभू
वनामध्ये वनवासामध्ये मुझे भरत की याद आती है, मेरा भरत म्हणून रडता. हे बंधू प्रेम कुठे रामायण, पूर्ण रामायण बघा महाराज. किती प्रेम भरताचं प्रभूवर होतं. ऐका या कथेकडे आपल्या उदाहरण घेऊ नका. कशासाठी उदाहरण तुम्हाला सांगितलं दादांनो, चाललंय काय या कलियुगामध्ये. एक भाऊ एका भावाचं तोंड बघत नाही आणि शास्त्र सांगतं की सल्ला लेना भाई की, रक्ताचे नाते तोडू नका, जपा. एका आईच्या उदरातून आलेली दोन भाऊ आहेत बघा, बस एवढंच बोलतो. नारद भावा तेड आहे, वाटणीसाठी भांडण आहेत, इंचभर जागेसाठी, ईदभर दुऱ्याच्या बांधासाठी भांडणं भाऊ करतात. दुःखी झाले नारद, इथे समाधान नाही. चला नारद पुढे आले. कुठे जाऊ या जगात, कुठे समाधान मिळावं. नारद म्हटले चला या जगातला साधू हाच समाधान देणार आहे, त्याच्या दर्शनाला जावं. झाले समाधान समाधान झाले समाधान झाले संताकडे आले. समाधान मिळेल, त्यांच्या दर्शनाने शांती मिळेल. पण या कलियुगातले संत पाखंडी संत निघाले. आता पाखंडी या शब्दाचा अर्थ काय, सांगे अन करिया, आणि ते कसे समाधान. आमच्यासारखे ढोंगी संत जगाला दाखवण्याकरता पॅकिंग वेगळी दाखवायची आणि मधात माल दुसरा. कुठं तुम्ही जर त्यांच्याकडे गेलेत आणि दर्शन घेतलं तर कसं समाधान होईल. पाखंडी संत निघाले. पाखंडी सांगे अन करिया, ते कसे कैसे ब्रह्मज्ञान किंवा समाधान नाही. समाधान. नारद म्हटले चला जाऊ द्या पाखंडी संत. शेवटचं टोक. नारद म्हटले आता संन्यासी, त्यांच्याकडे जाऊन दर्शन घ्यावून समाधान मिळेल, शांती मिळेल. संन्यासी तर सत्कर्म करत असतील. हे सर्व सत्कर्मापासून वंचित झालेले लोक शांती समाधान नाही म्हणून संन्यासाकडे गेले. संन्यासाकडे गेल्यावर शांती समाधान नाही. संन्यासाचं दर्शन घेतलं पण संन्यासी सुद्धा असंतुष्ट या जगतामध्ये आहे. परिग्रह करणारे संन्यासी निघाले. परिग्रह या शब्दाचा अर्थ काय. परिग्रह म्हणजे धनाचे साठे संन्यासी करू लागले. आणि संन्यासी त्याला म्हणा घराच्या बाहेर पडावं, घरात राहू नये. आश्रमाशी स्थान कोपी गुहा, संन्यासाची व्याख्या थोडक्यात सांगतो. गावोगाव फिरावं, एके ठिकाणी राहू नये. एका गावात 3 दिवसाच्या अतिरिक्त संन्यासानं राहायचं नाही. तळ हातावर मिळेल एवढीच मधुकरी घ्यायची, तीच खायची, भागवायचं. दुसरी लंगोटी एक असावी फक्त,
तिसरी लंगोटी नसावी, कोपीन, ही सर्व व्यवस्था. आणि चुकून धनाला तर स्पर्श करूच नाही संन्याशाने. आणि कदाचित संन्याशानं धनाला स्पर्श चुकून जर झाला तर त्याला प्रायश्चित्त म्हणून 3 दिवस उपवास करावा लागतो. या कलियुगातले संन्यासी सोडून ही संन्यासाची व्याख्या आहे. आता कलियुगातले संन्यासी जाडी गाडी महाडी सांगूच का? केशव महाराज म्हणाले सांगा साडी येत नाही का? ते संन्यासाकडे झाले. कुठे महाराज? नाही. संन्यासी निस्नात पद आहे. सर्व संघाचा परित्याग ज्याने केला त्याला म्हणतात संन्यासी. पण जगात या कलियुगातले असे संन्यासी झाले तिथं समाधान नाही, सत्कर्मापासून वंचित आहे. नारद म्हटले जावं कुठं? चला वेळ संपला. नारद ब्रह्मविना घेतला. पवित्र सरस्वती नदीच्या तीरावर आले. नारदाला एक दर्शन झालं. ती म्हणजे एक कुरूप स्त्री, म्हातारी स्त्री पडलेली होती, व्यथेने पडलेली होती, कुरूप झालेली होती. तिच्या समोर 2 पुत्र लोळण्या घेत होते. त्यांचं नाव आहे ज्ञान आणि वैराग्य. ही भक्ती कोण होती? तर ही म्हातारी कोण होती? कुरूप झालेली भक्ती होती. नारदाला पाहिल्यावर धावत आली आणि उच्चार केला, भो भो साधो क्षणम तिष्ठ मुच्यताम पिनक्षया. महाराज तुम्ही साधू दर्शन घेऊ द्या, मला समाधान मिळेल. नारदाला विचित्र वाटलं. अरे कुरूप म्हातारी माझ्याकडे होती, दर्शनाची अपेक्षा करते, समाधान शांतीची अपेक्षा करते, मला समाधान नाही. तू कोण आहेस? का म्हातारी झालीस? का कुरूप आहे? सरस्वती नदीच्या तीरावर का आलीस? तिनं परिचय द्याला, मी भक्ती आहे महाराज. भक्ती? आणि तुझी अशी का दशा? म्हातारी का झाली भक्ती? ती म्हटली माझा कोणी स्वीकार करत नाही. माझा थोडक्यात परिचय देते. उत्पन्ना द्रविडे साह वृत्तिम कर्नाटके गतः किंचित किंचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णितांगता. इतक्या लोकात फिरले, माझा स्वीकार कोणी केलेला दिसत नाही. लोक म्हणू लागले, नारद म्हणू लागले, अरे आज तर या भक्तीची क्वांटिटी एवढी वाढली आहे, इतकी भक्ती करणारे लोक आहेत आणि तू का करू? तुझा स्वीकार केला नाही कोणी. महाराज ही ढोंगी भक्त आहे. भक्ती करताना दिसतात पण खरी भक्ती नाही. भक्ती वरी वरी वाव समर्पिला नाही जीव तव तो जाना व्यभिचार. ही भक्ती नाही, व्यभिचार आहे. माझा स्वीकार केला नाही म्हणून मी म्हातारी झाले, मी थकली आहे, माझी अवस्था अशी झाली. नारदाच्या डोळ्यात टचकून पाणी आलं. अरे भक्ती तुझी अवस्था अशी, मग सत्कर्म करणारी या जगात राहिलीच कोण? भक्ती तू कुरूप झालीस, म्हातारी झाली. भक्ती म्हणली, महाराज तुम्हाला वाटायले घराघरात भक्त आहेत, माळकरी आहेत, पंढरपूरचे वारकरी आहेत, भागवतकार आहेत, कीर्तनकार आहेत. भागवतकार आणि कीर्तनकार तर इतके झालेत महाराज, दगड उचलला की इतके झाले. परी मेळवण बहु माझी, मला धरून घे. कालिदास महाराज हसायलेत, म्हणले तू कोणता आहेस? मी तसाच आहे, मी मला सोडून बोलत नाही. गोपाल कृष्ण भगवान. भक्तीचे बिघाड झाली, सर्व तुमचा स्वीकार केलाय, भक्ती का दुरापासता बसता? भक्तीनं तक्रार केली, महाराज या जगतामध्ये भक्त दिसतात, अर्थात भक्तीची क्वांटिटी वाढली पण भक्तीची क्वालिटी राहिली नाही. कोणापाशी क्वालिटी? लोकांना भलं म्हणावून आम्ही भक्ती करतो, खरी भक्ती नाही. आचारहीन भक्त या जगात, म्हणून मी म्हातारी झाले. चला वेळ संपले. नारद म्हणू लागले, हे 2 मुलं माझेच मुलं आहे. काय नाव आहे त्यांचं? एकाचं नाव ज्ञान आहे, एकाचं नाव आहे वैराग्य आहे. आणि त्याची का दशा? म्हटले ज्ञानाची अवस्था अशीच झाली, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान. घरोघरी
झाले ब्रह्मज्ञान परिमेळवा ज्ञानाची अवस्था एका प्रमाणात सांगितली. घरोघर ब्रह्मज्ञान झालंय, पण परिमेळवन बहु माझी विस्तार करत नाही या शब्दावर. ज्ञानी लोक कसे झालेत महाराज? भेसळीचे ज्ञानी, गुरुमुखातून आलेलं राहिलंय नाही, सत्य ज्ञान नाही, कुठं छत्रावून आलेलं नाही, गुरुमुखातून आलेलं नाही. आत्मज्ञानी, उपजताची ज्ञानी असे लोक या जगात ज्ञानी झाले. चला, परिमेळवन बहु माझी म्हणून ज्ञानाची अवस्था बिकट झाली, खरं ज्ञान नाही. आता तुम्ही लोक चांगले बघा, खरंच चांगले देव माणसे तुम्ही रे श्रोते सर्व. का एवढा मोठा बहुमान देतात आम्हाला? आमचं जर बिराड तुम्ही इचकायचं ठरवलं, नको सांगायला, इथं आमचीच परीक्षा घेतील गावात. तुम्ही भागवताचा राहू द्या 18,000 श्लोक, भागवताचा दशम स्कंद काढायचा आणि त्या भागवतकाराला म्हणायचं पहिलं वाच, बरोबर छंदाला छंद बरोबर वाच आणि पुन्हा भागवत सांग बापू. 10,000 जास्त द्यायचा. भागवत वाचता आलं पाहिजे संस्कृत मध्ये, रस्व दीर्घ तालव्य ओष्ठ्य कंठ्य संस्कृत भाषा बरोबर आली पाहिजे तर भागवतकार. आता आमचे टिप्पणी भागवतकार झालो, आम्ही कुठलं तरी ऐकायचं आणि कुठं तरी सांगायचं, खरं काय कोणाला. आम्ही बरं का, मी दुसऱ्याची निंदा करत नाही. मग ज्ञानाची भेसळ झाली, ज्ञानाची पायमली झाली, ज्ञान कुरूप झालं, लोळू लागलं, ज्ञान दुःखी झालं. नारदाला तक्रार, दुसरं वैराग्य. आता वैराग्य, वैराग्य काय हो? काल चिंतन तुम्हाला सांगितलं, वैराग्य कशाला म्हणतात. नोहे वैराग्य सोपारे मज न बोलता वाटे खरे. वैराग्य म्हणजे सोपा नाही. कसाय महाराज? सूरश्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तप्त कवयो वदन्ति. ही वैराग्याची व्याख्या नाही समजलं. तलवार, तीक्ष्ण तलवार उभी केली आणि त्याच्यावर आणवानी पायानं चालणं जितकं कठीण तितकं वैराग्य कठीण आहे का? वैराग्य वैराग्य नाही, बैरागी आहेत आम्ही. बरेच लोक खांद्यावर पताका घेतली पंढरपूरला निघाले. लोक म्हणतात काय वैराग्यवान माणूस आहे. 3 मुले, राजाचे गज, 3 मजली बिल्डिंग आहे, ट्रॅक्टर आहे, जीप आहेत, गाड्या आहेत, आणि एवढ्याचा त्याग करून भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरीच्या वारीला जातो. त्याला जवळ जाऊन विचारला, खरंच वैराग्यशाली महात्मे तुम्ही वा, एवढ्याचा त्याग करून देवभक्ती करण्याकरता निघालात? ती म्हणते महाराज माझी काय घरदार सोडण्याची आहे का? मग का सोडलं? लाता घालून बाहेर काढलेली अकरा. कुठेतरी सत्य आपले जीवन भागवा. वैराग्य नाही, बैरागी याला म्हटलं. वैराग्य नाही, निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तक वयो वदंती. ही वैराग्याची व्याख्या. वैराग्याची पायमली झाली, वैराग्य कुरूप झालं. वैराग्य नावच घ्यायला कोणी तयार नाही. मग जे वैरागी दिसत असतील तर वैरागी नाहीत, बैरागी आहे. चला, म्हणून म्हातारे झालो महाराज आम्ही, तुम्ही संत आहेत, मायबाप आहेत, क्षमा करा, आमचा उद्धार करा, समाधान द्या. नारद म्हटले मी समाधाना करता आलो आणि भक्ती ज्ञान वैराग्याची अशी दशा असेल तर कसं काय करावं? नारद खिन्न झाले आणि नारद सरस्वती नदीच्या तीरानं निघाले की भक्ती ज्ञान वैराग्याला शांती समाधान द्यायचंय, तरुण करायचे, मला शांती समाधान मिळावं. साधन काय? आकाशवाणी झाली, नारदा सत्कर्म करा, सत्कर्म. पण नारदाला सत्कर्माचा अर्थच समजना. नारद पुढे गेले आणि अशा पवित्र स्थळी गेले, हरिद्वारला. बघितले ना दादा? हरिद्वारला गेले, पवित्र गंगा तटाकावर, आणि तिथं
चार महात्म्याचं दर्शन झालं. नमस्कार केला तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. नारदानं साष्टांग प्रणिपात केला. ब्रह्माजीचे पुत्र, त्यांचं नाव आहे सनक सनकादिक. नमस्कार केला. नारदा चेहरा पडलेला का? नारदानं दुःख व्यथा व्यक्त केली. महाराज मी समाधाना करता आलो, पण जगात कुठेच शांती समाधान मिळालं नाही. भक्ती ज्ञान वैराग्य दुःखी आहे, गडबडा लोळतात. त्यांच्या कानात मी वेद वेदांत घोषश्च पुनर्पाठ मुहुर्हुहु, म्हणजे गीतेचा पाठ केला, त्या ज्ञानाच्या कानात फुंकर मारली. गायत्री मंत्राची फुंकर मारली, वेदांताचे मंत्र फुंकर मारली. ज्ञानावर परिणाम झाला नाही महाराज. भक्ती दुःखी आहे, म्हातारी झाली आहे, त्यांना चैतन्य मिळावं आणि मला समाधान मिळावं असं काहीतरी कर्म सांगा. मला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी सांगते सत्कर्म करा. महाराज सत्कर्माचा अर्थ मला कळत नाही. सत्कर्म काय आहे? सनक सनकादिकांना सांगितलं सत्कर्म म्हणजे काही नाही, भगवंताच्या कथा श्रवण करा, भगवंताची भक्ती करा, भजन करा, हे सत्कर्म. तर समाधान मिळेल. तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता, हरी कथा करू तेने सदा चित्ता समाधान, सदा नाम घोष करू तेने सदा चित्ता समाधान. हे करा, हे सत्कर्म आहे. महाराज कोण कथाकार? म्हटले आम्ही. भागवत ग्रंथ घेतला, गाईमध्ये तुळशीचा वाळूचा वट्टा केला, हरिद्वारला दौंडी दिली, बद्री केदार, इथून ऋषी गण गंधर्व मुनी जपी तपी आपल्या जपतपाचा त्याग करून हरिद्वारला भागवत कथा करण्याकरता आले, ऐकण्याकरता आले. आणि नारद भक्ती ज्ञान वैराग्य सुद्धा सतेज होण्यासाठी भागवत कथा श्रवण करण्याकरता सनकादिकाच्या मुखातली तिथे आले आणि जयघोष झाला. कथेला प्रारंभ झाला. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जयघोष झाला. टाळ मृदंग विना सिंथ तबला एकच जयघोष केला. नाद ब्रह्मानंदात घुमू लागला. राग मालकंस चालू झाला. ब्रह्मानंदी लागली टाळी आणि कोण देहाती सांभाळे. नाही मालकंस तर दुसरा राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे टाळी वाजवा झाले वाजवा झाले शेवट राधे
राधेकडे लक्षच नाही. पिंटू पिंटू राहू द्या, झालं ते. काय चाललंय, काय म्हणलं? हरिद्वारला सनक सनकादिक महाराजांनी कथाच प्रारंभ केलाय. नारद भक्ती ज्ञान वैराग्य कथा श्रवण करतात, ऋषी मुनी कथा श्रवण करतात आणि पहिला दिवस संपला, 2 मिनिटात कथा संपवतो घाईने. दुसरा दिवस संपला, चौथा दिवस काय लवकर संपवायला काय आहे, 4 दिवस संपले. चौथ्या दिवशी जयघोष अंबरात उसळला. 33 कोटी देव म्हटले काय चाललंय, आवलगावला भागवत जाऊ काय ना आपण. इंद्रांना अडवलं, म्हटले कुठे जाता, हरिद्वारला कथा चालू. सनक सनकादिक महाराज कथा सांगतात, ज्ञान भक्ती वैराग्य कथा श्रवण करतात. नारदजी सुंदर आनंद आहे तिथं कथा श्रवण करण्याकरता. इंद्र म्हटले कथा ऐकण्याकरता रिकाम्या हाताने जाता येत नाही. काही गोष्टी अशा रिक्त हस्ते नरोप राजानाम देवताम करू, रिकाम्या हाताने येता येत नाही. म्हटले मग ते लोक कथा कशा करता ऐकतात, म्हटले अमर होण्याकरता. म्हटलं अमर होण्याचं औषध आपल्यापाशी आहे ना, अमृत घेऊन जातो त्यांना, अमृत पासून त्याच्या मोबदल्यात भागवत कथा ऐकतो. जा. 33 कोटी देव आले, अमृताचे कुंभ घेऊन आले, गेटला आले. ऋषी मुनीनं गेटवर अडवलं, थांबा कुठे जाता, कथा श्रवण करण्याकरता. ऐकू द्या ना, आम्ही इंद्र चंद्र महेंद्र कुबेर कथा ऐकण्याकरता आलो, अधिकार नाही. ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम तिने पुण्य मृत्यू लोकम विशंती एवं त्रयी धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामान भंते. या अवस्थेत तुम्ही तिथं गेला, पुण्य संपल्यावरच मृत्यू लोकात येता येतं. सत्कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, वापस जा. फुकट ऐकत नाहीत आम्ही. मग हे बघा अमृत आणलंय, अमृत द्या आम्हाला, मोबदल्यात भागवत कथा ऐकू द्या. ऋषी मुनी म्हणले तुम्ही ठक आहे, अरे हिरा घेण्याच्या मोबदल्यात आम्हाला काच देता का? को काच को हिरा, अरे हिरा कुठं काच कुठं, अरे आमचं अमृत कुठं तुमचं अमृत कुठं. म्हणे अमर होण्याचं साधन आणलंय, अमृत द्या. ते तुच्छ अमृत, अमृत ही ठीक आहे. पुढे आमचं नामामृत, भगवंताचं कथामृत. आता ह्याचं साम्य, याचा फरक जर बघितला तर खूप विस्तार आहे. कथामृत अरे 33 कोटी देवाला दुर्लभ आहे, ब्रह्मदिकाला दुर्लभ आहे, योग्याना दुर्लभ आहे. ते कथामृत आम्ही सेवन करतो आणि हे अमृत आणून काय उभं राहता तुम्ही, ते तुच्छ आहे. आमच्या भगवंताचं नामामृत परमामृत आहे, श्रेष्ठ आहे. अमृताहुनी गुण अमृताहुनी गुण नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गुण अमृताहुनी गुण नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गुण अमृताहुनी गुण
पेक्षा परमामृत, अमृताही पेक्षा सरस, अमृताही पेक्षा गोड आमचं नामामृत आहे, हे भक्ती अमृत आहे आणि हे कथामृत आहे. जा वापस. अनाधिकारी बनवलं, अमृत घेऊन वाईट वाटलं. अमृतापेक्षा कथा श्रेष्ठ, भागवत कथा. तक्रार कोणाकडे न्यावं? ब्रह्मदेवाकडे तक्रार नेली. ब्रह्मदेवानं तक्रार ऐकली, म्हटली तुला करूया. सत्यलोकात तुला केली, तराजू लावलं. एका पारड्यामध्ये भागवत ग्रंथ आणि एका पारड्यामध्ये परमात्मा प्राप्तीच्या विश्वातल्या साधना, परमश्रेष्ठ भरलं भागवत. आणि ब्रह्मदेवानं जगाला हात वरी करून सांगितलं, अरे कलियुगातल्या लोकांना हे अमृत तुच्छ आहे, बाकीचे सर्व साधन तुच्छ आहे. एकच परमामृत आहे, ते म्हणजे कथामृत. भगवंताच्या कथा सेवन करा. बस या कथेच्या मंडपामध्ये कान तृप्त करा, सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करा. मोक्ष तुमच्या हातात आहे. तुच्छ इतर साधन. तुच्छता केली, भागवताची परम महती गायली ब्रह्मदेवानं. 7 दिवस कथा संपली, सर्वाला आनंद झाला. नारदाला समाधान मिळालं. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सचेतन झाले, तेजोमय झाले. जयघोष केला आणि आपल्या आपल्या लोकाला निघून गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आचार्य ग्रंथ महिमा, भागवत महात्म्य अमृतापेक्षा श्रेष्ठ. ब्रह्मदेवानं ज्याची महती वर्णन केली हे कथामृत आहे. भागवत ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण परमामृत हे भागवत आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा निजधाम गमनाला गेले, त्या दिवशी आपली सर्व शक्ती या ग्रंथात ओतली. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण ग्रंथावतार असं म्हटलेलं आहे. एवढं परमश्रेष्ठ भागवत ग्रंथ आहे. जगताच्या कल्याणाकरता कथा सुनोगी तो व्यथा दूर हो जाएगी. जीवाच्या पाठीमाग अनंत प्रकारच्या व्यथा त्या दूर होतील, पण कथा सर्वनाने उद्या खचाखच मंडप अनेक भरला पाहिजे. आजची कथा या ठिकाणी विराम पावते. 4 अध्याय भागवत महात्म्य प्रकरणाचे या ठिकाणी समाप्त होते. उद्या प्रश्न विचारलाय सूत ऋषीला सौनक ऋषीने की महाराज, कथा भागवत कथा जर एवढी श्रेष्ठ असेल, नारदाला समाधान करून देणारी, अमृतापेक्षा श्रेष्ठ गोड, अमर होण्याचं साधन, मोक्ष प्रदान करणारी, भक्ती ज्ञान वैराग्याला सतेज करणारी ही भागवत कथा जर असेल तर आमची शंका आहे. काय शंका आहे? या कथामृताने कोण मुक्त झाला आणि तो कोण पापी होता हे प्रत्यक्ष प्रमाण आम्हाला सांगा आणि मग भागवत कथेला मानो. मग हे प्रमाण उद्याच्या कथेमध्ये येईल. त्या कथेचं नाव आहे गोकर्ण व्याख्यान. उद्या गोकर्ण व्याख्यानाला प्रारंभ होईल पहिल्या सत्रात आणि दुसऱ्या सत्रामध्ये श्रीमद भागवत ग्रंथाला प्रारंभ होईल. अशी कथा जेवढी सांगता येते तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आजची कथा या ठिकाणी विराम पावते. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. आजचे अन्नदाते, कथेचे यजमान यांनी सपत्नीक पुढे यायचंय, पूजन करून आरती प्रज्वलित करायची. चला हनुमानजी चला. आणि सर्वांनी मुखाने भगवंताचं चिंतन आणि हाताने टाळी वाजवायची. शेवटचं भजन आहे, सर्वांनी आनंदाने म्हणायचं. जय राधे गोपाल भज मन श्री राधे. जय राधे गोपाल भज मन श्री राधे. जय राधे गोपाल भज मन श्री राधे. जय
उभं टाकायचं. कर्पूर गौरा करुणा